नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि मान्यताप्राप्त शाळा म्हणजे एडेड शाळा या सर्व शाळांना आर-टी-ई शाळांचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण आर-टी रजिस्ट्रेशन म्हणजेच आर-टी शाळेचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे ते आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपमधील किंवा पीसीमधील Google Chrome हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आर-टी-ई. आर-टी टाकल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आर-टी 25% ॲडमिशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाचं एक वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲडमिन/स्कूल लॉगिन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, पेरेंट्स मॅन्युअल, आर-टी 25% व्हिडिओ, ॲडमिशन शेड्यूल, आर-टी 24 अशा प्रकारचे 5-6 टॅब दिलेले आहेत. आणि या ठिकाणी आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल बद्दलचं एक मॅन्युअल दिलेलं आहे आणि ते मॅन्युअल या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून त्याचा अभ्यास करून तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार आहात. तर आपण आर-टी शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्याला सुरुवात करत आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला ॲडमिन/स्कूल लॉगिनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आर-टी 25% ॲडमिशनसाठी स्कूल रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबत युजर मॅन्युअल. या ठिकाणी सर्वप्रथम हेडमास्तर यांची माहिती या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे. जसे की या ठिकाणी पहा सर्च इंजिनमध्ये म्हणजे सर्च लॉगिनमध्ये स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट समजा कोणता डिस्ट्रिक्ट समजा मी पालघर जिल्ह्यातला आहे तर डिस्ट्रिक्ट पालघर, ब्लॉक आहे वसई आणि विलेज आहे कोलोशी. या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर लॉगिन आय-डी डिटेल्समध्ये युजर आय-डी म्हणजेच आपल्या शाळेचा UDAS कोड या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड हा GUEST गेस्टचा G हा कॅपिटल आहे, बाकी सगळे स्मॉल आहेत. त्यानंतर 1 2 3 त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क @ आणि हॅश या प्रकारचा पासवर्ड आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा कॅप्चा कोड प्रविष्ट करायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा कोड आहे NBKU55. कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी लॉगिनला क्लिक करायचं आहे. लॉगिनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डिटेल्स, शाळेचा ॲड्रेस, आर-टीची डिटेल्स, वॅकन्सीज, फॉरवर्ड टू BO, रेम्बर्समेंट, मेंटेनन्स, ॲडमिशन, बँक डिटेल्स, रिपोर्ट आणि लॉगआउट अशा प्रकारचे या ठिकाणी टॅब दिलेले आहेत. तर आपल्याला या आर-टी शाळा रजिस्ट्रेशन करण्याकरिता डिटेल्स, ॲड्रेस, आर-टी डिटेल्स, वॅकन्सीज आणि फॉरवर्ड टू BO इथपर्यंतच 5 टॅब आपल्याला फिलअप करायचं आहे आणि आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करून टाकायचं आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी डिटेल्समध्ये पाहूया. या ठिकाणी आपल्या शाळेचा UDAS कोड आलेला आहे, क्लस्टर कोड आलेला आहे, शाळेचं नाव आलेलं आहे आणि त्यानंतर क्लस्टर नेम म्हणजेच केंद्राचं नाव देखील आलेलं आहे. तर या ठिकाणी पाहूया की बोर्ड, आपला बोर्ड कोणता आहे. आता जिल्हा परिषदच्या संपूर्ण शाळा हे स्टेट बोर्डचे असतात म्हणून या ठिकाणी स्टेट बोर्ड हे नाव प्रविष्ट करायचं आहे. त्यानंतर मॅनेजमेंट टाईप म्हणजेच कोणत्या प्रकारचे आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे की महानगरपालिका आहे. तर जिल्हा परिषद असल्यामुळे मी या ठिकाणी जिल्हा परिषद हे नाव प्रविष्ट केलेलं आहे. त्यानंतर स्कूल टाईपमध्ये 3 ऑप्शन असतात, बॉईज, गर्ल्स अँड को एज्युकेशन. बॉईज म्हणजे काही शाळा अशा असतात की फक्त मुलंच असतात, काही मुलीच असतात आणि काही मुली असतात. तर त्यासाठी जिल्हा परिषदच्या मोस्ट ऑफ शाळा ह्या को एज्युकेशनच्या असतात म्हणून या ठिकाणी स्कूल टाईपमध्ये को एज्युकेशन हे नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल डिटेल्स म्हणजेच HM डिटेल्स या ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी मुख्याध्यापकाचे नाव, आता माझ्या मुख्याध्यापकाचं नाव आहे श्री धिवार कालिदास माणिक. तर सर्वप्रथम लास्ट नेम धिवार, त्यानंतर फर्स्ट नेम कालिदास आणि मिडल नेम माणिक आहे. त्यानंतर सरांचा मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर कोलोशी म्हणजे शाळेचा ईमेल ID ऑलरेडी जर फिलअप केलेला असेल तर या ठिकाणी ऑटो जनरेट होऊन या ठिकाणी आलेला असतो. आणि त्यानंतर प्रिन्सिपलची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन असतो सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन नेक्स्ट टॅब होत असतो ॲड्रेस. मग या ठिकाणी ॲड्रेसला क्लिक करायची आवश्यकता नाही कारण मी सेव्ह अँड नेक्स्ट मी फॉर्म ऑलरेडी भरलेला असल्यामुळे तुम्हाला माहिती असतं हे देत आहे.
त्यानंतर ॲड्रेसला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कूल ॲड्रेस हा पालघर वसई कोलोशी रिव्हर आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी येसला क्लिक केलं तर पालघर वसई कोलोशी रिव्हर हे ऑटोमॅटेड या ठिकाणी फंक्शनल ॲड्रेसमध्ये नाव येऊन जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि तालुका आणि करंट झोन विलेज, तर सर्वात प्रथम शाळेचं रजिस्ट्रेशन करत असताना व्हेरीफाय स्कूल लोकेशन अतिशय महत्त्वाचा टॅब आहे मित्रांनो। या ठिकाणी स्कूल लोकेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक नेव्हिगेशन की येईल। हा नेव्हिगेशन की आपण मूव्ह करून म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकतो की आता या ठिकाणी माझी शाळा आहे बरोबर, परंतु हे नेव्हिगेशन की आपल्याला कुठे पण फॉरवर्ड करून आपली जी शाळा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्क्रीन मूव्ह करून हा नेव्हिगेशन की आपल्या शाळेवरती ठेवायचं। ठेवल्यानंतर या ठिकाणी उजव्या कोपऱ्याला स्क्वेअरला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली चेकच्या पुढे क्लिक म्हणजेच येसला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन येईल। सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि रेखांश या ठिकाणी येऊन जाईल। हा फॉर्म झाल्यानंतर नंतरचा टॅब आहे आरटीई डिटेल्स। आता आरटीई डिटेल्स मध्ये या ठिकाणी बघा आरटीई एंट्री लेवल आणि शाळेचा एंट्री लेवल बदलायचं असेल तर बीओ यांच्याशी संपर्क करावा। या ठिकाणी आरटीई 25% साठी शाळा पात्र आहे की नाही, तर गव्हर्नमेंटच्या जे काही शाळा आहेत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि मान्यता प्राप्त शाळा म्हणजेच एडेड शाळा यांना या ठिकाणी येसला क्लिक करायचं आहे। त्यानंतर शाळेचा प्रकार, शाळा ही प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की हायर आहे या ठिकाणी निवडायचं आहे। तर माझी शाळा ही प्रायमरी आहे त्यामुळे मी या ठिकाणी प्रायमरी हा ऑप्शन निवडलेला आहे। त्यानंतर अप टू क्लास, आपली शाळा कोणत्या स्टँडर्ड पर्यंत आहे, तर माझी शाळा 4थी पर्यंत असल्यामुळे या ठिकाणी मी 4th स्टँडर्ड निवडलेली आहे। त्यानंतर एंट्री लेवल प्रवेश स्तर म्हणजे आरटीएल ऍडमिशन केवळ पहिल्यालाच मिळत असतो म्हणून या ठिकाणी ऑटो जनरेटेड फर्स्ट स्टँडर्ड येऊन जाईल। त्यानंतर आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2099 या वर्षी विद्यार्थी पहिलेला येण्याकरिता त्याचं वय कमीत कमी 6 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 7 वर्ष 5 महिने 30 दिवस पाहिजे। ओके, तरच त्या विद्यार्थ्याचा आरटी मध्ये नंबर लागू शकतो। अशा प्रकारचं झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट हा बटन राहील, त्याला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट टॅब ओपन होईल वॅकन्सीज। पहा मित्रांनो या ठिकाणी वॅकन्सीज आलेल्या आहेत म्हणजेच आपल्याला आरटी अंतर्गत आपल्या जिल्हा परिषद शाळेतला पहिला आरटी अंतर्गत मोफत किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे याबाबतचा तपशील या विंडोमध्ये देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2021-22 मध्ये आपले आरटी अंतर्गत 9 विद्यार्थी पात्र होते, त्यानंतर 15 होते, त्यानंतर 23-24 ला 14 होते। अशा प्रकारे इन अँड ॲव्हरेज 13 विद्यार्थी आरटी अंतर्गत आपल्या शाळेमध्ये मोफत ऍडमिशन मिळत असतो। तर यावर्षी तर 13 विद्यार्थ्यांना आरटी व्हॅकन्सी आपल्या शाळेला आहे अशा प्रकारची माहिती आहे। ही माहिती झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट त्याला टॅबला बटनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता फॉरवर्ड टू बीओ। आता फॉरवर्ड टू बीओ म्हणजे या ठिकाणी एक पेज ओपन झालेला आहे। जी काय आपण मागील डिटेल्स, ॲड्रेस, आरटी डिटेल्स आणि वॅकन्सीज भरलेली आहे त्याची संपूर्ण माहिती या लास्टच्या फॉर्ममध्ये ऑटो जनरेटेड झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता अक्षांश रेखांश आलेला आहे। आणि एक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, जर एखादी शाळा ही स्वयं अर्थसहाय्यित असेल किंवा अनएडेड असेल तर त्या शाळांनी बँक डिटेल्स या ठिकाणी भरणं कंपल्सरी आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। आणि जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका आणि एडेड शाळा मान्यताप्राप्त शाळांना बँक डिटेल्स भरण्याची आवश्यकता नाही। अशा प्रकारे फॉर्म फिलअप झाल्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन राहील फॉरवर्ड टू बीओ। फॉरवर्ड टू बीओ ला क्लिक करायचं आणि अशा प्रकारे आपण शाळेचं आरटी रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया कंप्लीट होईल। तर मित्रांनो मी आशा करतो की आरटी शाळेचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ खालील सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मिळेल। थँक्यू।